नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आजचा आपला ब्लॉग आहे शिर्डीचा. आपलं लय दिवसाचं चालू होतं शिर्डीला जायचं, आणि युवराज भाऊचं ना आपलं एकदा ठरलं म्हणजे ते कॅन्सल कधीच नाही होत. कोणी सोबत असो नसो, आपल्याला कोणाची गरज नाही. एकदा ठरलं की मग आपण निघतच असतो. दूर जायचं होतं तर मग निघलो ना सकाळीच 7ला. आता सकाळीच निघलो होतं म्हणजे वातावरण तर भारीच असणार आहे. तर पोहोचेपर्यंत सगळ्यांनी नजरेचा आनंद घ्या. तर जातच होतो तर रस्त्यात असं काहीतरी दिसलं की थांबावंच लागलं. मग घेतली गाडी बाजूला आणि बघतो तर आपली होती गोदावरी नदी. गोदावरी नदी म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि लांब नदी. आणि जिथं व्ह्यू भारी तिथं आपण थांबणार नाही असं होणारच नाही. आता नजाऱ्याचा आनंद घेत घेत शिर्डीला पोहोचलो बरं का. तब्बल 3 घंट्याचा रन होता. आता इथं आल्याच्या नंतर एक सगळ्यात मोठा स्कॅम अलर्ट तुम्हाला द्यायचा आहे. ते म्हणजे मंदिराजवळ जे लोक बाहेर उभा असतात ते तुम्हाला फ्रीवालं काही दिसूच देणार नाही. फ्री म्हणजे ते तुम्हाला सांगतील मोबाईल फ्री ठेवा, चप्पल फ्री ठेवा, पण तसलं काही राहतच नाही. ते तुम्हाला जे फ्री काउंटर संस्थांनी बनवलेलं आहे ते कधी दिसूच देणार नाही. त्याच्या तुम्ही तिथं पोहोचल्या ते तुम्हाला असं फसवतील की तुम्ही विचार पण करणार नाही. आमच्यासोबत एकदा घडलं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. तिथं पोहोचलं की ते तुम्हाला सांगतं फ्री शूज ठेवा, चप्पल ठेवा. त्या सगळ्या गोष्टी तर ते फ्री ठेवतात, पण जी थाळी तिला त्याची प्राईस जी लावतात ती डायरेक्ट 2,000 3,000 अशा प्रकारे ते गंडवतात. म्हणून कधी शिर्डीला आले तर ही गोष्ट एवढी लक्षात ठेवा. तुम्हाला आता गाडी पार्क कुठे करायची ते सांगतो. गाडी पार्किंग करायची पण व्यवस्था इथं केलेली आहे, आणि ते गाड्या पार्किंगवाले पण असेच फसवतात. तुम्हाला व्हिडिओमध्ये जो रस्ता दिसतोय तो डायरेक्ट जातोय प्रसादालयाकडे. प्रसादालयाच्या समोरच पार्किंग आहे भरपूर मोठी. तिथं तुम्ही 5 ते 10 रुपयामध्ये पार्किंग गाडी करू शकता. हे बघा, ही आहे पार्किंग, आणि एक्झॅक्ट समोर आहे त्याच्या प्रसादालय. गाडी पार्क करून तुम्ही परत मंदिराकडे याल तर तिथं गेट नंबर 6च्या बाजूलाच सर्व सोयी केलेल्या आहे. म्हणजेच शूज, चप्पल ठेवणं, मोबाईल ठेवणं, या सगळ्या गोष्टीची एकदम कमी प्राईजमध्ये व्यवस्था केलेली आहे. इथे तुम्ही VIP तिकीटसुद्धा घेऊ शकता दर्शनाची. त्याची प्राईस 400 रुपये 600 रुपये अशी प्राईज आहे. आणि त्याच्याच बाजूला मोबाईल ठेवायची एक काउंटर्स आहे. तिथं तुम्ही 5 रुपये देऊन तुमचा मोबाईल ठेवू शकता. आणि समोरच शूज आणि चप्पलचा स्टँड आहे, तो तर डायरेक्ट फ्री आहे. तिथं मस्त फ्री केलेलं आहे सगळं. तुम्ही जायचं तिथं शूज आणि चप्पल ठेवायच्या, ते टोकन देतात, ते टोकननुसार जपून ठेवायचं. आणि मोबाईलसाठी 5 रुपये घेतात फक्त. मोबाईलचं पण एक टोकन मिळतं, ते पण जपून ठेवायचं. तुमच्यासोबत काही बॅग वगैरे असेल तर एक्झॅक्ट त्याच्या समोरच्या साईडला हा गेट आहे. तिथून तुम्ही आत गेले तर तिथंसुद्धा बॅग वगैरे ठेवायची फ्री सोय केलेली आहे. तिथं तुम्ही बॅग, लगेज, तुमचं जे काही आहे ते सगळं काही ठेवू शकता. हे इथं ते आतमध्ये काउंटर आहे, इथे जाऊन तुम्ही ते बॅग तुमच्या ठेवू शकता. त्याला काही चार्जेस नाही आहे. तिथं वॉशरूम वगैरे सगळी सोय केलेली आहे. तिथून तुम्ही बाहेर आले की तुम्हाला लास्टला मोबाईल ठेवावाच लागेल, कारण मोबाईल आता अलाउड नाही आहे दर्शनासाठी मंदिरामध्ये, तर तो तुम्हाला ठेवावाच लागेल. आता आमचं दर्शन तर झालंच होतं, आणि आम्ही गेट नंबर 4मधून एक्झिट केलंच की आम्हाला हे दिसलं साई पालखी उद्यान. आता ते गार्डन बघितलंच आहे तुम्ही, तर एक्झॅक्ट त्याच्या बाजूलाच एवढं मोठं मार्केट आहे की ते बघून तुम्ही पण परेशान होशाल. तिथं एवढ्या साऱ्या साहित्य तुम्हाला भेटेल साईबाबांचं, सगळ्या गोष्टी तिथं, मूर्त्या वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. एवढं मोठं हे मार्केट आहे. आम्हीसुद्धा इथं हरवलो होतो. आणि या साई पालखी गार्डनच्या एक्झॅक्ट समोर
एक डोनेशनचं काउंटर आहे. तिथं तुम्हाला काही वाटलंच तर तुम्ही डोनेशन करू शकता तुमच्या पद्धतीने. आणि त्याच्याच बाजूला तिथे साईबाबांचे पुस्तके वगैरे भेटतात, ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. आता आपलं दर्शन तर झालंच होतं आणि ते मार्केट वगैरे सगळे फिरून आता आपण आलो होतो प्रसादालयाकडे. आज जाऊन बघितलं तर लय गर्दी होती. म्हटलं मग आता जेवायचा प्लॅन आपल्याला ड्रॉप करावा लागेल. तो ड्रॉप तर झाला, पण आता हे आहे प्रसादालय. आणि हे प्रसादालय एवढं मोठं आहे की त्याच्यात तब्बल एक सोबत 1000 ते 10,000 लोक एक सोबत जेवण करू शकतात. आणि इथं सगळे श्रद्धाळू साईबाबांचा प्रसाद खाऊनच जातात. तर आपलं सगळं दर्शन वगैरे झालंच होतं. आता आपण पण निघलो मग घराकडे.